नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबागमधील जमिनी प्रकरणात सुहाना खान अडकणार। महसूल यंत्रणा पैशाला वाकलेली, सामान्य माणूस मात्र धक्के खातो। अलिबाग तालुक्यातील थळ येथे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावर मोठा वादंग उठला आहे। सरकारी जमीन खाजगी व्यक्तीला देण्याचा प्रकार उघड झाल्याने महसूल विभागातील कारस्थाने जनतेसमोर आली आहेत। 12 कोटींच्या या व्यवहारावर तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयाकडून अहवाल मागवला। मात्र तहसील कार्यालयाने दिलेला अहवाल अस्पष्ट असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने तो धुडकावून लावून नवा सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खोटे कुटुंबीय बनून विक्री परवानगीसाठी 14 फेब्रुवारी 2022 रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यावर तहसील कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला होता, पण जमीन खरेदीची नोंदणी होताच अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जून 2023 रोजी तत्कालीन मंडल निरीक्षक RN मांढरे यांनी अहवाल सादर केला। एवढी तत्परता सामान्य शेतकरी वा गावकऱ्यांच्या प्रकरणात का दाखवली जात नाही, असा संतप्त सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे। याच प्रकरणात 3 वेगवेगळे अहवाल तयार झाले। पहिला अहवाल अस्पष्ट तर दुसरा मोघम, ज्यामध्ये शर्तीचे उल्लंघन मान्य केले, तर तिसरा अहवाल गुलदस्त्यातच ठेवण्यात आला असून यात वादग्रस्त 3 बांधकामे दुसऱ्याच जमिनीत असल्याचे नमूद असल्याची माहिती बाहेर आली आहे। इतक्या गंभीर आरोपानंतरही महसूल यंत्रणा मौन बाळगून आहे। तक्रारदारांचे म्हणणे आहे की सरकारी जमिनीचा ताबा सुहाना खान हिला खोट्या कुटुंबियांच्या माध्यमातून मिळवून देण्यात आला। मात्र मंडल निरीक्षकांनी त्यांच्या अहवालात याबाबत एक शब्दही नमूद केलेला नाही। इतकेच नव्हे तर एक सरकारी जमिनीबाबत 2 मंडल निरीक्षक 3 वेळा जागेवर जाऊनही तक्रारीतील मुख्य मुद्दे स्पष्ट करू शकले नाहीत। यावरून महसूल विभागातील मोठ्या गैरव्यवहाराचा संशय बळावत आहे। सामान्य माणूस कायदेशीर हक्काच्या जमिनीसाठी वर्षानुवर्ष महसूल खात्याचे उंबरे झिजवत राहतो। त्याचे अर्ज वर्षानुवर्ष धूळ खात पडून राहतात, पण पैसा आणि दबाव असेल तर दुसऱ्याच दिवशी अहवाल तयार होतो। महसूल खात्यात खरी स्थिती ये पैसा बोलत आहे अशीच आहे, असा संतप्त सूर रायगड जिल्ह्यात जनतेत उमटत आहे। या व्यवहारामागे राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे। शासकीय जमिनीच्या चतुष्सीमेबाबत महसूल खात्याच्या नकाशात आणि कागदपत्रात गोंधळ असल्याने या जमिनीची शासकीय मोजणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। तक्रारदारांनी या प्रकरणाची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दाखल केली असून या प्रकरणाचा तपास होण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे। अलिबागमधील सरकारी जमिनीचा खेळ बड्या घरातील लोकांच्या दबावाखाली होतोय का? सामान्य माणूस न्यायासाठी धडपडतोय आणि महसूल यंत्रणा मात्र पैशासमोर गोंजारते। या प्रश्नाचे उत्तर शासनाने जनतेला द्यायलाच हवे। आवाज महामुंबईचा चॅनेल्ससाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।